नमस्कार. माझे नाव श्रेया सुनील पोपळगट. मी इयत्ता 6वी क मध्ये शिकत आहे. मी आज तुम्हाला इयत्ता 10वी मधील मराठी या पाठ्यपुस्तकातील धडा 14 सोनाली याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. चला तर मग या धड्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. सोनाली हा डॉक्टर वाघ पूर्णपात्री लिखित एक संवेदनशील आणि हृदयस्पर्शी पाठ आहे. हा पाठ माणूस आणि प्राणी यांच्यातील प्रेम, विश्वास आणि निसर्गाच्या नियमांचे महत्त्व दर्शवतो. प्राणी आणि माणसाच्या सहवासानेही प्राणी माणसाळू शकतो, हे या कथेच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. लेखक वन्य प्राण्यांविषयी प्रचंड आकर्षित होते आणि त्यांना वन्य प्राण्यांच्या अभ्यासाची आवड होती. सिंह हा एक हिंस्र प्राणी आहे, परंतु त्याच्याही हृदयात प्रेमाची भावना असू शकते. हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी एक सिव्हिणीचे पिल्लू आपल्या घरी आणले आणि प्रेमाने तिचे संगोपन केले. सोनालीचे घरात आगमन आणि तिचे संगोपन. लेखकाने 3 सिंहांच्या पिल्लांपैकी सर्वात शांत आणि कमी फिसकारणारे पिल्लू निवडले. हे पिल्लू इतरांपेक्षा सशक्त आणि मांसाळणारे होते. लेखकाने तिचे सोनाली असे नाव ठेवले कारण तिच्या अंगावरील केस सोन्यासारखे चमकदार आणि सुवर्णकांती असलेले होते. सोनाली लेखकाच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग बनली. घरात आधीच रुपाली नावाची कुत्री होती. सुरुवातीला सोनाली आणि रुपालीमध्ये सतत भांडणं होत असत. रुपाली सोनालीवर भुंकायची तर सोनाली फिसकारायची. मात्र काही दिवसातच त्या दोघी चांगल्या मैत्रिणी बनल्या आणि नेहमी एकत्र राहू लागल्या. त्या एकत्र झोपत, खेळत आणि जेवत असत. सोनाली रुपालीला मोठ्या बहिणीसारखे मानू लागली. सोनाली जसजशी मोठी झाली तसतशी ती झपाट्याने वाढू लागली आणि रुपालीपेक्षा दुप्पट मोठी आणि बलवान झाली. तिची ताकद एवढी वाढली की तिने पितळी पातेली चावून चाळणी केली. तिच्या आहारातही वाढ झाली. तिला रोज 3.5 किलो मटण, दूध पोळी आणि दूधभात लागायचे. लेखकाने तिच्यावर मुलीसारखे प्रेम केले आणि तीही लेखकावर अपार प्रेम करत असे. झोपताना ती लेखकाच्या पायाशी झोपायची, केस चाटायची आणि पंजाने विस्कटायची. एकदा लेखक बाहेर गेल्याने अण्णांनी तिला वेळेवर जेवण दिले नाही, तेव्हा तिने मोठी डरकाळी फोडली आणि चाळीच्या दारावर जोरात पंजे मारले. यावरून स्पष्ट होते की ती केवळ ताकदवानच नव्हती तर भावनिक आणि प्रेमळ देखील होती. सोनालीचे रूप बदलत जाते. सोनाली लहान असताना रुपाली तिच्यावर अधिकार गाजवायची, पण जसजशी ती मोठी झाली तसतशी रुपाली तिच्या दुप्पट चौपट आकाराची झाली. तरीही रुपालीने तिचा ताईपणा कायम ठेवला. दोघी एकमेकींवर खूप प्रेम करत असत आणि रुपाली नसली की सोनाली जाळीच्या दरवाजावर पंजे मारायची. सोनाली केवळ रुपालीशीच नाही तर लेखकाच्या नातसून दीपालीशीही घट्ट जुळली. दीपाली नेहमी सोनालीच्या जाळीजवळ जाऊन छोना छोना तू काय करते असे बोलायची. एकदा एक अनोळखी गृहस्थ दीपालीला उचलून नेत असताना सोनालीने फिसकारून त्याच्या अंगावर झडप घातली. ती खूप प्रेमळ होती, पण तिच्या प्रिय व्यक्तींना कोणी धक्का दिला तर ती अत्यंत संतापायची. त्यामुळे लेखकाने ओळखले की वन्य प्राणी कितीही मांसाळले तरी त्यांच्या रक्तात असलेली स्वाभाविक वृत्ती बदलत नाही. सोनालीचा अखेरचा प्रवास. लेखकाने सोनालीला खूप प्रेम दिले आणि तिचे संगोपन मोठ्या जिव्हाळ्याने केले. मात्र जसजशी ती वाढू लागली तसतसे तिला योग्य वातावरणाची गरज भासू लागली. सिव्हिणीला घरात बंदिस्त ठेवणे योग्य नाही हे लेखकाला समजले आणि त्यांनी तिला पुण्यात पेशवे उद्यानात पाठवण्याचा निर्णय घेतला. 31 मार्च 1974 हा सोनालीच्या लेखकाच्या घरातील अखेरचा दिवस ठरला.
लेखकाने स्वतः सोनालीला घेऊन पुण्यात नेली. पुण्यात पोहोचल्यावर तिला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. महापौरांनी तिचा औपचारिक स्वीकार केला आणि लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मात्र जेव्हा तिला पिंजऱ्यात सोडण्यात आले तेव्हा ती अस्वस्थ झाली. ती गजावर पंजे मारत मोठ्याने ओरडू लागली आणि पिंजऱ्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडू लागली. लेखकाच्या डोळ्यात अश्रू आले, पण त्यांना माहीत होते की सोनालीला नैसर्गिक अधिवासातच पाठवणे योग्य आहे. शेवटी त्यांनी मोठ्या दुःखाने तिच्याकडे पाठ फिरवली आणि तिला निरोप दिला. या कथेतून मिळणारा संदेश: सोनाली या पाठातून माणूस आणि प्राणी यांच्यातील भावनिक नाते, प्रेम, विश्वास आणि जबाबदारी यांचे महत्त्व पटते. कोणताही प्राणी प्रेमाने माणसाळतो, पण त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासातच पाठवणे योग्य असते. लेखकाच्या प्रेमळ संगोपनामुळे सोनाली प्रेमळ आणि संवेदनशील झाली, पण शेवटी तिला तिच्या नैसर्गिक ठिकाणीच सोडणे आवश्यक आहे. या कथेचा मुख्य संदेश म्हणजे माणसाने प्राण्यांवर प्रेम करावे, त्यांचा आदर करावा आणि त्यांच्या नैसर्गिक जीवनशैलीला मान देणे आवश्यक आहे. वन्यजीवांची सद्य परिस्थिती: आजच्या युगात वन्यजीवांचे अस्तित्व गंभीर संकटात सापडले आहे. मानवाची वाढती लोकसंख्या, औद्योगिक विकास, शेतीचा विस्तार, जंगलतोड, हवामान बदल आणि बेकायदेशीर शिकार यांमुळे निसर्गातील प्राणी पक्ष्यांचे जीवन धोक्यात आले आहे. सद्यस्थितीचे काही मुद्दे: जंगलतोड व अधिवास नष्ट होणे. वाढत्या शहरीकरणामुळे वने वेगाने नाहीशी होत आहेत. प्राण्यांचे नैसर्गिक घरटे, निवासस्थान नष्ट होत असल्याने त्यांना अन्न पाणी मिळणे कठीण झाले आहे. लुप्तप्राय प्रजातींची वाढती संख्या: वाघ, सिंह, गेंडा, कासव, हत्ती, गिधाड, मोर यांसारख्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. बेकायदेशीर शिकार आणि व्यापार: हत्तीच्या दातांसाठी, वाघाच्या कातडीसाठी, गेंड्याच्या शिंगासाठी आजही बेकायदेशीर शिकार केली जात आहे. हवामान बदलचा परिणाम: तापमान वाढ, पावसातील अनियमितता, पाण्याची टंचाई यांमुळे वन्यजीवांचे जीवनमान बदलले आहे. ध्रुवीय अस्वल, पेंग्विन यांसारख्या थंड प्रदेशातील जीवांसाठी तर हा मोठा धोका आहे. मानव वन्यजीव संघर्ष: जंगल कमी झाल्यामुळे वाघ, बिबट्या, हत्ती यांचा वस्ती भागात वावर वाढला आहे. त्यामुळे मानव आणि वन्यजीव यांच्यात संघर्ष होतो. यात दोघांचेही प्राण जातात. सकारात्मक बाजू: राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये व टायगर प्रोजेक्ट यासारख्या योजना राबविल्या जात आहेत. सेव्ह द टायगर, सेव्ह द गेंडा, प्रोजेक्ट एलिफंट यांसारखे उपक्रम वन्यजीव संवर्धनासाठी उपयुक्त ठरत आहेत. जनजागृती वाढत असून शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था यांमार्फत निसर्ग संरक्षणाचे संदेश दिले जात आहेत. निष्कर्ष: वन्यजीव हे निसर्ग साखळीतील महत्त्वाचे दुवे आहेत. त्यांचे रक्षण करणे म्हणजे आपल्या पर्यावरणाचे व भविष्यातील जीवनाचे रक्षण करणे होय. वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा ही जाणीव प्रत्येकाने मनात ठेवली पाहिजे. धन्यवाद.